उद्योग क्षेत्र म्हटलं की ते कुठे ना कुठेतरी लिंक असतं. आज आता या चर्चासत्रामध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ते मातीशी रिलेटेड आहे, जमिनीशी रिलेटेड आहे. कारण ते क्षेत्र आहेत शेती आणि बांधकाम व्यवसाय. तर दोन्ही यांचा जमिनीशी खूप घट्ट संबंध आहे, कारण त्याशिवाय आपल्याला पुढे त्याचा काहीच गोष्टी करता येत नाहीत. केतन जाधवजी, मी तुमच्याकडे प्रथम येतो. तुम्ही संचालक आहात स्काय ॲग्रो ड्रीप इरिगेशन सिस्टमचे. कशा पद्धतीने हा व्यवसाय तुम्हाला सुचला आणि कशा पद्धतीने ते करतायत? आज आमचे जे पार्टनर आहेत माझे योगेश राऊत, ते आणि आम्ही BSc हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेतल्यानंतर बरोबर पहिल्या दिवसापासूनच आमची ओळख झाली. आणि हॉर्टिकल्चरचं शिक्षण घेत असताना असं आम्हाला कुठंतरी जाणवलं की आपण जसं जसं पुढं जाऊ तर आपल्याला काहीतरी बिझनेसमध्येच केलं पाहिजे, आपण एकत्र येऊन काहीतरी बिझनेस करू. म्हणून आम्ही काय केलं की MBAला ॲडमिशन घेतलं. MBA मार्केटिंगमध्ये आम्ही पूर्ण केलं. त्याच्यानंतर इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पण MBA केलं. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही बिझनेस करायचं थोडं एक एज होतं, काहीतरी आपण स्टार्टअप करू म्हणून आम्ही बायो फर्टिलायझरचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलं. तर बायो फर्टिलायझरचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकल्यानंतर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही काही सायंटिस्टबरोबर कोलॅबरेशन करून केलं. ॲग्रिकल्चर डिग्रीचा थोडा एक्सपिरियन्स होता, पण आम्हाला मार्केटिंगचं ॲक्च्युअलमध्ये नॉलेज नव्हतं. अनुभव घेण्यासाठी आम्ही परत एक मल्टीनॅशनल कंपनी जॉईन केली कृषी क्षेत्रातली. तिथं आम्हाला मार्केटिंग कसं करायचं किंवा वेगवेगळ्या बिझनेस कसा रन केला पाहिजे याचा थोडा अंदाज आला. आणि हे करत असतानाच जेव्हा मार्केटमध्ये फिरत होतो तेव्हा असं लक्षात आलं की ड्रीप इरिगेशन हा जेवढी चांगली टेक्नॉलॉजी ती त्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही आहे. आणि एक तर पोहोचली तर नाहीच आहे, दुसरा त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की ती शेतकऱ्यांच्या आउट ऑफ रीच आहे. म्हणजे एकरी त्यावेळेस 40,000 ते 50,000 रुपये ड्रीपला खर्च हा सर्वसामान्य शेतकरी अफोर्ड करू शकत नव्हता. मग काय करायचं मग आमचं असं परत काहीतरी उद्योजक थोडा आमच्यातलं परत जागा झाला नाही, आपल्याला काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. मग काही शेतकऱ्यांशी थोडं चर्चा करून वगैरे आम्ही अशा निष्कर्षाला आलो की ड्रीपचं रिसायकल केलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही ड्रीपचं रिसायकलिंग इनिशियली चालू केलं. आणि आज साधारणपणे 7 ते 8 राज्यात आम्ही बारामतीमधून ड्रीप पाठवतो. आणि 2,000 स्क्वेअर फीटपासून चालू केलेला व्यवसाय 60,000 स्क्वेअर फीटमध्ये आमचं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आहे आत्ता. सुधीरजी, तुमच्याकडे प्रथम येतो मी. या व्यवसाय क्षेत्रात, बांधकाम व्यवसायात तुम्ही कशा पद्धतीने आलात? कारण एक सर्वसाधारण कुटुंबाची तुम्हाला बॅकग्राऊंड आहे. या व्यवसायामध्ये आमचा मूळ धान्याचा व्यवसाय होता पहिल्यांदा मंडईमध्ये. कशाचा? धान्य म्हणजे भुसार मालाचा व्यवसाय होता आमचा. आम्ही भुसार मालातून थोडंसं बाहेर पडलो मी आणि अजित उलगडे हे माझे मित्र आहेत लहानपणापासूनच. आम्ही 1997 पासून एकत्र काम करतो आहे. 2006 साली मी बांधकाम व्यवसाय चालू केला. पहिल्यांदा आम्ही अर्धा गुंठा जागा घ्यायचो आणि फक्त 2 रूम बांधून विकायचो. त्यावेळेस घराची किंमत होती 1,50,000 1,60,000 रुपयाला घर विकायचो पहिल्यांदा आम्ही स्टार्टला. तिथून आमची सुरुवात झाली ह्या व्यवसायासाठी. नंतर हळूहळू व्यवसाय वाढवत गेलो. आज आम्ही ह्या स्टेपला आहे. अजितजी, तुम्ही काय सांगा, इतरांपेक्षा तुमचं काय वेगळेपण आहे? कारण प्रोजेक्ट्स तर बरेच लोक करतात. आता काय झालं आहे, कोविडपासून मोठ्या घराची मागणी जास्त वाढलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही शक्यतो 3 BHK आणि लक्झरियसमध्येच काम करतो. केतनजी, तुमचा ड्रीप इरिगेशनच्या संदर्भातला व्यवसाय आहे, त्याचं प्रोडक्ट आणि त्याचा विस्तार कशा पद्धतीने करताय? इनिशियली जसं मी सांगितलं की आम्ही फक्त रिसायकलिंगमध्ये एंटर केलं. रिसायकलिंग करत असताना जेव्हा आम्ही हे प्रोडक्ट शेतकऱ्यांना दिलं तेव्हा शेतकऱ्यांना लक्षात आलं की मार्केटमध्ये जे 50,000 रुपयाला प्रोडक्ट मिळतं आहे ते आपल्याला 6,000 ते 7,000 रुपयात ही कंपनी देते. मग शेतकऱ्यांकडनंच आम्हाला डिमांड अशी चालू झाली की तुम्ही हे जे आमचं रिसायकल करून देताय, म्हणजे आम्ही जुनं ड्रीप घ्यायचो त्याच्यात 2 समस्या केटर व्हायच्या. एक तर पहिली गोष्ट म्हणजे जे ड्रीप प्लास्टिक जे शेतकऱ्याच्या बांधावर पडलेलं असायचं ते आम्ही रिसायकल करायचो. आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्याचं जे पडलेलं ड्रीप त्याला ते वापरात यायचं. तर त्याचे रिझल्ट चांगले आल्यानंतर शेतकऱ्याकडनं आम्हाला मागणी अशी चालू झाली की आम्हाला काही तुम्ही डायरेक्ट ड्रीप देऊ शकता का, म्हणजे मटेरियल वगैरे तुमचं. तर त्याच्यानंतर आम्ही असे प्रोडक्ट लॉन्च केलं की आम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून शेतकऱ्यांना देऊ लागलो. म्हणजे एक तर आहे त्याला आपण हायड्रोगोल म्हणतो. ड्रीप इरिगेशन सेक्टर हा तसा खूप वास्ट आहे. मग त्याच्यात आम्ही एक प्रोडक्ट ॲड करत गेलो. जसं इनिशियली आत्ता मी सांगितलं की हायड्रोगोल ड्रीप आम्ही मॅन्युफॅक्चर केलं. मग हायड्रोगोल ड्रीप हे काय आहे की लिमिटेड एरियासाठीच आम्ही केटर करू शकत होतो. लांब जर न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये फ्लॅट ड्रीप म्हणून एक कन्सेप्ट येतो. आणि ज्यावेळी आम्ही फ्लॅट ड्रीपमध्ये गेलो तर हार्डली काही कंपनीज होत्या महाराष्ट्रात 1-2 की ते ड्रीप बनवत होत्या. तर आम्ही याच्यात थोडं टेक्निकल बॅकग्राऊंड वगैरे होतं, त्यामुळे ते फ्लॅट ड्रीप पण आम्ही बनवायला चालू केलं. आणि मला सांगायला अजून एक आनंद वाटेल की देशात 4 ते 5 नंबरची आम्ही कंपनी होतो की आम्ही रेन पाईप म्हणून एक प्रोडक्ट आहे जे स्प्रिंकलर टाईपमध्ये येतं, ते आम्ही बनवायला सुरुवात केली.
आणि ह्या मशीन त्यावेळी इंडियात बनत नव्हत्या, त्या आम्हाला इम्पोर्ट कराव्या लागल्या. तर आम्ही बाहेरनं मशीन इम्पोर्ट्स करून ते चालू केलं आणि ह्या 2-3 प्रोडक्टच्या जोरावर आम्ही बाहेरच्या स्टेटमध्ये पण आपलं प्रोडक्ट पोहोचायला सुरुवात केली. तसंच आम्ही मल्चिंग बनवतो, HDP पाईप पण बनवतो, किंवा शेतकऱ्यांना जे काही आपण हार्डवेअरमध्ये म्हणू, हे सगळे प्रोडक्ट आम्ही मॅन्युफॅक्चर करतो आणि लो कॉस्ट किंवा अफोर्डेबल कॉस्टमध्ये पुरवठा करतो शेतकऱ्यांना. सुधीरजी, तुम्ही 2006-07 पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर कशा पद्धतीची आव्हानं बदलत गेली एवढ्या काळात? आव्हानं, आता आमचं सिव्हिल क्षेत्र असं आहे की साईडवरती गेले की रोज नवीन आव्हान आहे, रोज असं प्रत्येक वेळेस म्हणजे सारखे चेंजेस असतात, कस्टमरचे चेंजेस असतात, ते सगळे करावं लागतात. कशा प्रकारचं? आता कोणाला वास्तूमध्ये पाहिजे असतं, कोणाला काही बदल असतो, फ्लॅटमध्ये करायचा असतो, रोजमध्ये बदल करायचा असतो, ते आव्हान असतात. बँकांचे नियम बदलतात, नेहमी रेराचे नियम बदलतात, प्रत्येक वेळेस अपडेट द्यावं लागतं, रोज आव्हानच आहे आम्हाला. पण मग यावर कशी मात करता? कारण ही तुम्ही मागणी देखील करतायत, म्हणजे सरकारने याकडे लक्ष द्यावं या अनुषंगाने. सरकारनं उलट रेरा कायदा आणून फार चांगलंच केलेलं आहे. ह्याच्यामुळं ग्राहकाची फसवणूक होत नाही आहे कोणत्याच, आणि ग्राहक सेफ झाला ह्याच्यामुळं. आणि आम्हाला पण काम म्हणजे चांगलं काम करणाऱ्या माणसाला काहीच अडचण नाही रेरामध्ये. आम्ही चांगलं काम करतो, त्याच्यामुळं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये. तिघही मान्यवर तुम्ही बघितलं की हे साधारण कुटुंबातनं आलेत, म्हणजे नुसतं पैसा आहे म्हणून मी उद्योग सुरू केला किंवा नुसती बुद्धिमत्ता आहे म्हणून मी प्रयोग केले असं नाही आहे. तर त्यांनी या दोघांची सांगड घालत स्वतः यशस्वीरित्या केलेलं आहे. त्याबद्दल तुमचं एकतर पहिली गोष्ट अभिनंदन, आणि आज इकडे आलात, या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आतापर्यंत आपण उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्रातला आढावा घेतलेला आहे. पुढच्या ज्या मान्यवरांशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचा वावर, हुकमी वावर म्हणूया, तो खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. तर हा त्यांचा प्रगतीचा आलेख नेमका कसा झाला आणि मग या क्षेत्रातल्या संधी नेमक्या कशा आहेत त्याचा आपण आढावा थोडक्यात घेणार आहोत. मी मंचावर आमंत्रित करते मुक्ती ग्रुपचे प्रफुल्ल तावरे यांना. जरा बारामतीकरांनी आणि उपस्थित सगळ्यांनी जरा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे प्रत्येकच उपस्थित मान्यवरांसाठी. तर जसं मी आत्ता सांगितलं की प्रफुल्ल तावरे यांची ओळख करून द्यायची तर रिअल इस्टेट, ॲग्रिकल्चर, मार्केटिंग, फार्मा, एंटरटेनमेंट इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे. आणि क्रेडाई महाराष्ट्राचे ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. एअरक्राफ्ट ओनर्स आणि पायलट असोसिएशन ऑफ इंडियाचे ते संस्थापक सचिव आहेत. की एकंदरीत एक तर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि मग इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधला वावर, म्हणजे ती सुरुवात नेमकी कशी झाली तुमची, म्हणजे हे तरुण उद्योजकांसाठी जाणून घेणं तुमचा प्रवास खूप गरजेचा आहे. माझा जन्म खूप छोट्या गावात झाला. एक अगदी 40 घरं असलेलं छोटंसं गाव होतं. परंतु त्याच्यानंतर माझे वडील शिक्षक होते फलटण एका हायस्कूलमध्ये असल्यामुळे, मग नंतर मी हायस्कूलच्या शिक्षणासाठी मी फलटणला गेलो. आणि फलटणला गेल्यानंतर माझं हायस्कूलचं शिक्षण तिथं झालं 10वीपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही तिघं भावंड असल्यामुळं, मी त्यावेळी थोडीशी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळं मग मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. आणि डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचं ॲडमिशन म्हणजे कंप्लीट केलं 3 वर्षामध्ये, आणि माझं शिक्षण तिथंच थांबलं. आणि मग तिथून मी पुढे नोकरी शोधली आणि मग पुढचा प्रवास चालू झाला. वडील शिक्षकी पेशात असल्यामुळं माझी टेंडन्सी तशीच होती. आमच्याकडे इथे एज्युकेशनल कॅम्पस आहे शारदानगरला, जो आप्पासाहेब पवारांनी सेट केलेला होता. मी त्या संस्थेमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून जॉईन झालो आणि 2 वर्ष नोकरी केली. माझा त्या काळामध्ये आप्पासाहेब पवारांशी खूप जवळचा संबंध आला. आणि खरी तर माझ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ असेल किंवा माझ्या आयुष्याची मुहूर्तमेढ तिथं रचली गेली. त्याचं कारण असं होतं की आप्पासाहेब पवारांशी माझे खूप चांगले संबंध त्यावेळी होते. मी खूप लहान होतो, परंतु त्यांनी मला खूप प्रेमानं जवळ घेतलं होतं. आणि ते जिथं बसायचे त्याच्या पाठीमागे एक बोर्ड असायचा, थांबला तो संपला. आणि ह्या थांबला तो संपला ह्या एका वाक्यावरती पुढची सगळी माझी डेव्हलपमेंट झालेली आहे. एव्हिएशन हे क्षेत्र अजूनसुद्धा अनेक उद्योजकांसाठी, म्हणजे आता खूप कंपन्या त्यात येत आहेत, खूप लोक त्यात उतरत आहेत. असं जरी असलं तरी एव्हिएशन हे क्षेत्र जेव्हा तुम्ही उतरला असाल किंवा जेव्हा तुमचा त्या ठिकाणी प्रवेश झाला असेल तेव्हा नेमकं कसं होतं, त्यातला तुमचा प्रवास कसा? तसं बघितलं तर हे क्षेत्र अपघातानं मी त्या क्षेत्रामध्ये गेलो आहे. तसं प्लॅनिंग होतं किंवा असं काही नाही आहे. मी खरं तर 10वीत असतानाच मला पायलट होण्याची इच्छा होती.
परंतु थोडी घरची परिस्थिती वगैरे सगळी बघितली तर मला पायलट होता आलं नाही. एक एक्झाम पण दिली होती, त्यावेळेस होता आली नाही. नंतर मी सांगितलं तसं नोकरी केली, मग व्यवसायात पडलो. व्यवसाय करत असताना माझ्या खूप इच्छा होती आणि ज्यावेळी बारामतीत व्यवसाय चालू केला त्यावेळेस मी पाहायचो इथं विमानं उडताना दिसायची, परंतु तिथं जाऊन चौकशी करणं इथपर्यंत पण डेअरिंग आपलं झालं नाही. कारण ते क्षेत्र थोडंसं तो अवेअरनेस नसल्यामुळं आजही तिथं बघितलं तर कंपाऊंडच्या बाहेरून लोक आतमध्ये बघत असतात. खरं तर आम्ही तिथं विचार करत असतो की लोकांनी आत यावं आणि माहिती घ्यावी. तशा पद्धतीनं माझं पण झालं होतं. पण माझ्याकडे एक माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्यामुळं माझ्याकडे कस्टमर आला होता की जो तिथे काम करत होता. मग त्याला ती माहिती विचारली आणि माहिती विचारल्यानंतर मग माझ्या थोडंसं जे 10वीतलं स्वप्न होतं ते जागं झालं की मी पायलट आजही होऊ शकतो. आणि मग मी तिथं ॲडमिशन घेतलं. पायलटचा एक कोर्स असतो जो प्रायव्हेट पायलट लायसन्स म्हणतो, तो मी कोर्स कंप्लीट केला. आणि त्याच्यानंतर असं परिस्थिती आली की कोविड चालू झालं. त्या कोविडमध्ये ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी ट्रेनिंग घेतलं होतं ती इन्स्टिट्यूट थोडंसं डबघाईला आली होती आणि ती बंद पडते की काय अशी अवस्था झाली होती. आणि मग आमचा एक ग्रुप होता, त्या ग्रुपला मी बोललो की आपण सगळे इथं शिकलो आहोत तर ही इन्स्टिट्यूट बंद पडू नये. आणि म्हणून मग आम्ही त्या ग्रुपनं ती इन्स्टिट्यूट आम्ही टेकओव्हर केली, जी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. आणि अशा पद्धतीनं माझा एव्हिएशनशी संबंध आला. तरुण जेव्हा उद्योग क्षेत्रात उतरत असतात तर काय नेमकं एक पॉझिटिव्हिटी ठेवावी किंवा काय असावा तो विचार की जेणेकरून सस्टेन करता येऊ शकतं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे व्यवसाय करायचा हा ज्यावेळी विचार डोक्यात येतो कोणाच्या एखाद्या एज्युकेशन पूर्ण झालेल्या मुलाच्या डोक्यात येतो, तर पहिल्यांदा त्याला वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी व्यवसाय कसा करू. तर मला असं वाटतं की पैसे हा मॅटर जास्ती करत नाही आहे कुठल्याही व्यवसायात. तो अशा कुणाला तरी त्या बिझनेसमधल्या माणसाला बघतो की हा एवढा मोठा झाला आहे, त्याचा एवढा टर्नओव्हर आहे, म्हणजे मग मला तेवढे पैसे लागतील. तर तेवढा व्यवसाय नाही, तुम्ही शून्यातून व्यवसाय चालू करत असताना छोट्या प्रमाणात करा, तर तो एक्सपिरियन्स मिळत मिळत तुमचा व्यवसाय मोठा होईल. आणि प्रामाणिकपणे जर व्यवसाय केला तर मला असं वाटत नाही की कुठल्या व्यवसायात पैसे मिळत नाहीत. 100% सगळ्या व्यवसायात थोडे कमी थोडे जास्ती मिळतील हे नक्की आहे. फक्त तो एक पॅशनेटली जो करणं गरजेचं आहे तसा व्यवसाय केला पाहिजे. काय होतं, एक उदाहरण देतो. म्हणजे मी व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर मी एक गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर मी त्यावेळी गाडी घ्यायचं म्हणजे कर्ज काढायचं आणि गाडी घ्यायची असं होतं. तर मी एक व्यक्तीला पेढे द्यायला गेलो की गाडी घेतली म्हणून. त्याचा प्रश्न असा होता की अरे ते हप्ते नाही 3 हप्ते थकले, गाडी ओढून नेली जाते. तर ही मेंटॅलिटी आपल्या समाजातल्या लोकांनी बदलली पाहिजे की असं का, हप्ते भरू शकत नाही असं नाही ना. थिंक पॉझिटिव्ह की मी भरीन, मी तेवढं काम करीन आणि तेवढं हप्ते भरू शकतो. तर हे निगेटिव्हिटी थोडीशी कुठंतरी आपल्या समाजामध्ये दिसते. त्यामुळं आपला तरुण वर्ग हा व्यवसायाकडे थोडंसं निगेटिव्ह अँगलने बघतो. पॉझिटिव्ह अँगलने बघितलं तर पैसे पाहिजेतच असं नाही आहे. तुम्ही लोकांच्या मध्ये मिसळला की कुठलाही व्यवसाय नक्कीच पॉझिटिव्हली होऊ शकतो. नक्कीच, म्हणजे विश्वास निर्माण करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. नक्की, जो तुम्ही केलेला आहे. खूप खूप आभार. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि तुमच्या एकंदरीतच प्रवासातनं इथल्या उपस्थित अनेकांनी प्रेरणा घेतली असेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.